मध्यधुंद सुमो चालकाचा 100 फुटी रोडवर थरार, 4 दुचाकीला धडक, कारंजाची दाणादाण, नागरिकांनी पाठलाग करत पकडला. मिरजेत शनिवारी दुपारी एका मध्यधुंद सुमो चालकाने 100 फुटी रोडवर थरार माजवला. एका 4 चाकीला जोराची धडक देत थेट महापालिकेच्या सुशोभित कारंजालाच उडवलं. मात्र सतर्क नागरिकांनी पाठलाग करत त्याला पकडलं. मिरजेतील 100 फुटी रोडवर शनिवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. शुभम राजेंद्र गायकवाड, राहणार गव्हर्नमेंट कॉलनी, कुंभारमळा, विश्रामबाग हा मध्यधुंद अवस्थेत टाटा सुमो घेऊन भरधाव वेगाने सुसाट निघाला होता. नशेच्या धुंदीत असलेल्या या चालकाने सुरेश लक्ष्मण नांद्रेकर, राहणार आशीर्वाद कॉलनी, 100 फुटी रोड, मिरज याच्या 4 चाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. एवढ्यावरच न थांबता सुमो थेट चौकातील महापालिकेच्या सुशोभित कारंजावर आदळली. या धडकेत 4 चाकी व कारंजाचे मोठे नुकसान झाले. धक्कादायक म्हणजे अपघात करूनही मध्यधुंद चालकाने सुमो पळवण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या निमित्ताने एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 100 फुटी रोड रुंद व सरळ असल्याने येथे बेदरकार वाहने चालवण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. स्थानिक नागरिकांनी कित्येक वेळा महापालिकेकडे गतिरोधक बसवण्याची मागणी केली होती, मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. आजच्या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते शशिकांत वाघमोडे आणि महापालिकेने तातडीने या रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधक बसवावेत अशी तीव्र मागणी केली आहे. महात्मा गांधी चौक पोलिसांनी आरोपी शुभम गायकवाड याला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. आज 100 फुटी रोड येथे एक सुमो गाडी घेऊन एक युवक मध्यधुंद अवस्थेत या ठिकाणी येऊन या ठिकाणी 100 फुटी रोडवरील डांबावर इतकी जोराची धडक दिली की डांबाला धडकून त्यानंतर साईडने जाणाऱ्या एका मारुती गाडीला मागून जोरात दणका दिला. त्यानंतर त्या ठिकाणी न थांबता त्याच मध्यधुंद अवस्थेत त्याने येऊन महापालिकेचा जो कारंजा आहे 100 फुटीचा याला एवढी जोरदार धडक दिली की त्या कारंजाचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. त्या ठिकाणी न थांबता तो युवक पळून जाऊन त्या ठिकाणी हाय त्या बेधुंद अवस्थेत गाडी घेऊन पळून जात असताना त्या ठिकाणी नागरिकांनी अडवून त्या ठिकाणी आज त्यांना पोलीस स्टेशनला या ठिकाणी हजर केलं आहे. आम्ही वारंवार महापालिका त्यानंतर PWDना वारंवार सांगितले की या ठिकाणी लहान मुलं, नागरिक याचा मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे या ठिकाणी स्पीड ब्रेकर व्हावे. या ठिकाणी काही युवक रात्रीच्या वेळी एवढ्या फास्ट गाड्या पळवतात, त्या ठिकाणी कोणीच कारवाईला येत नाही. त्यामुळं महापालिकेला आम्ही स्पीड ब्रेकरची कित्येकदा मागणी करूनही महापालिका या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. आता काही दिवसात जर या ठिकाणी महापालिका व PW एकमेकावर नुसता जबाबदारी ढकलण्याचं काम महापालिका म्हणते आमच्याकडं नाही, PWD म्हणते आम्ही अजून वर्ग केलं नाही. त्यामुळं या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळं ताबडतोब या ठिकाणी स्पीड ब्रेकर व्हावी आणि युवकावर कारवाई व्हावी ही आमची विनंती. बोला. माझे नाव सुरेश लक्ष्मण नांद्रेकर. मी स्वतः गाडी चालवत होतो आणि माझी पत्नी गव्हर्नमेंट सर्व्हिस असल्यामुळे मी त्यांना ड्युटीवरनं घरी घेऊन येत असता भरधाव वेगानं पाठीमागणं येऊन तो नशेत होता सध्या फुल, आणि त्याने येऊन भरधाव वेगानं आम्हाला डॅश दिलेले आहे. सुदैवानं त्या ठिकाणी मला एवढा जोरात धडक दिला की आम्हाला मानसिक धक्का बसला जोरात, आणि सुदैवानं त्या रस्त्याला कोणी नव्हतं, नाही तर जीवितहानी फार मोठी झाली असती. आणि भविष्यात अशा घटना घडू नये किंवा जीवितहानी न होण्यासाठी महापालिकेने रस्त्यावर जागोजागी स्पीड ब्रेकर करण्यात यावे, जेणेकरून की रस्ता चांगला झाल्यामुळं वाहने सुसाट वेगात जात आहेत की इथून पुढं भविष्यात अशी घटना कोणालाही घडता कामा नये, यासाठी महापालिकेनं स्पीड ब्रेकर करून सहकार्य करावे ही विनंती.